निफाड येथे आम आदमी पार्टी व किसान सभेचा भव्य मोर्चा। विंचूर विठ्ठलवाडी येथील अवैध मुरुम उत्खनन व इतर मागण्यांसाठी निफाड प्रांत कार्यालयावर मोर्चा। निफाड तालुका निफाड आम आदमी पार्टी आणि भारतीय किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने निफाड उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवणे यांनी केले, तर किसान सभेच्या वतीने डॉक्टर पारधी उपस्थित होते। यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली। निवेदनात विंचूर विठ्ठलवाडी येथील गट नंबर 93 मध्ये सुरू असलेले अवैध मुरुम उत्खनन थांबवून त्याचे मोजमाप करून रॉयल्टी वसूल करण्यात येऊन संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचा ब्लॉक वापरण्यात येत असून त्याऐवजी बांधकामात विटांचा वापर करावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात। सरकारी रुग्णालयांना आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा। तसेच निफाड तालुक्यात जे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्यांचे बिल 3 पटीने अधिक येत असल्याने जुने मीटर पूर्ववत करावे। तसेच शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक मुख्यालयी न राहिल्यानं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चात उत्तमराव निर्भवणे, संदीप अभंग, राजेंद्र दिवेकर, सुरेश देवकर, पत्रकार प्रदीप कापसे, नारायण खुडे, नाशिक शहराध्यक्ष अमोल लांडगे, विशाल वडघुले, सुखदेव त्रिभुवन, सागर खडताळे, खुर्शीद पठाण, प्रियंका मुरकुटे, मालिनी ताई वाघ, सागर उबाळे ताई वाघ, प्रकाश पगारे, वाल्मिक धिवर, सुनील धिवर, भाऊसाहेब सूर्यवंशी, विजय बर्डे, झुंबर बर्डे, म्हसू गुंजाळ, वाल्मिक सूर्यवंशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही फक्त जी टीम असेल त्या टीमला द्या मला, किंवा मी त्यांच्या बरोबर राहतो। दिवसभरात जे 100 ते 200 हायवा मुरुमाचे या निफाड तालुक्यात, सिन्नर तालुक्यात जात असतात आणि ती टीम जर माझ्याकडे दिली तर मी नक्कीच तुम्हाला दिवसभरात 10-20 हायवा पकडून दिल्याशिवाय राहणार नाही। पण इथले साहेब लोक म्हणतात का आमचे काम करतात, आमची टीम काम करते। म्हणजे यांची टीम काम करते याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की यांची मिली बघत आहे। म्हणून या ठिकाणी अजून एक बांधकामाचा विषय घेण्यात आला। जेवढे बांधकाम शासनाचे असेल, म्हणजे स्वतः पीडब्ल्यूडीचे जे अधिकार, पीडब्ल्यूडी मध्ये जे कामं केली जातात ते कामाचे जे बांधकाम होतात ते विटांमध्ये केले जातात आणि बाकीची जी बांधकाम आहे ती डायरेक्ट ठोकळ्यामध्ये, म्हणजे ते पाणी पडल्यावर त्या ठोकळ्यांमध्ये काय होतं माहिती का? पाणी गेल्यानंतर त्याची राख होते आणि ते पाणी मुरल्यानंतर ते ठोकळे जीर्ण होतात। म्हणजे ते बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे असं समजलं जातं। म्हणजे काही दिवसात ते बांधकाम, ज्याला 20 वर्षाची लाईफ असेल, ते 5 वर्षातच पडून जाणार, असा हा एक महत्वाचा विषय होता। परंतु ते बांधकाम अधिकाऱ्यांचे सगळ्यात जास्त तर मिली बघत असते, म्हणजे खालपासून वरपर्यंत यांची टक्केवारी ठरलेली असते। अरे बांधकाम साहेब मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे बांधकाम अधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे टक्केवारी घेणं बंद करा, बंद करा, बंद करा। अरे टक्केवारी घेणं बंद करा, बंद करा, बंद करा। अरे टक्केवारी घेणं बंद करा, बंद करा, बंद करा। आणि विठ्ठलवाडीचा एक विषय होता, गट नंबर 93। अहो त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी आहे, अवैध मुरुम या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलं त्या ठिकाणी, आणि एवढ्या बातम्या त्या ठिकाणी आल्या। परंतु इथल्या तहसीलदारांना सगळ्यात जास्त हप्ते त्या मंडळ अधिकारी, सगळ्यात जास्त हप्ते त्या मंडळ अधिकाऱ्यांना आणि तिथला जो तलाठी आहे त्या तलाट्यांना जातात। म्हणजे याचा अर्थ ते तलाठी कोणकोणापर्यंत पोहोचत असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल। मग तिथे तहसीलदाराला, प्रांताला, बाकीचे जे कोणी पोलीस डिपार्टमेंटचे असेल ते हप्ते घेत असेल त्यांच्याकडून, कारण त्यांच्याही गाड्या जातात तिथून। म्हणजे एवढे हप्ते त्या उत्खननवाल्यांचे अवैधरित्या वाहतूक करणारे जे मुरुम आहेत ते माफी आहे, त्यांचं हे काम चालतं। आणि एखादे चिरीमिरीचा एखादा ट्रॅक्टर वाहिला आणि ते लक्षात आलं तर 1-1.5 लाख रुपये ठोकल्याशिवाय इथले अधिकारी तलाठी राहतच नाही, मग त्याला किती पाया पडा। आणि यांचं अवैध कोट्यवधी रुपयाचं उत्खनन होतं। कालच स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, निफाड।